नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, अर्थव्यवस्था ही केवळ अर्थतज्ञ, उद्योगपती किंवा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मर्यादित नसते. अर्थव्यवस्थेतील प्रत्येक निर्णयाचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. आपण भरत असलेलं पेट्रोल, घरातील गॅस सिलेंडर, आपल्या मुलांना मिळणाऱ्या रोजगारांच्या संधी, उद्योगामध्ये होणारी गुंतवणूक, सोनं आणि चांदी यांचे दर आणि शेअर बाजारातील हालचाली या सर्व गोष्टी एका मोठ्या आर्थिक साखळीने जोडलेले असतात. आजच्या विशेष बुलेटिन मध्ये आपण महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या 3000 कोटी रुपयांचं गुंतवणूक प्रोत्साहन संस्थेपासून सुरुवात करणार आहोत. यानंतर राज्यभरातील रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प, उज्ज्वला योजनेतील मोठा निर्णय, सोनं आणि चांदीतील तेजी आणि भारतीय शेअर बाजारातील दमदार पुनरागमन याचे सखोल विश्लेषण आपण आजच्या बुलेटिन मध्ये करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि महत्त्वाच्या बातमीपासून. महाराष्ट्राला देशातील सर्वात मोठं गुंतवणूक केंद्र बनवण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्योग आणि रोजगार निर्मितीला वेग देण्यासाठी राज्य सरकारने 3000 कोटी रुपयांच्या भरीव निधीसह स्वतंत्र इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी अर्थात IPA स्थापन करण्याचा निर्णय हा जाहीर केला आहे. राज्यात येणाऱ्या देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी, उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्या सुलभ करणे आणि मोठ्या प्रकल्पांना जलद मंजुरी देणे ही या संस्थेची प्रमुख जबाबदारी असेल. सध्या महाराष्ट्राचा देशाच्या एकूण GDP मध्ये सुमारे 14% इतका वाटा आहे. परकीय थेट गुंतवणुकीत देखील महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणा यासारखी राज्य गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आक्रमक धोरण राबवत असल्याने स्पर्धा ही वाढली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात 3000 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. दावोस येथे जानेवारी 2026 मध्ये झालेल्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत महाराष्ट्राने 14.75 लाख कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक आणली होती. या करारामधून 15 लाख रोजगार निर्माण होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एप्रिल 2026 मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने 2.56 लाख कोटी रुपयांच्या 18 मेगा प्रकल्पांना मंजुरी दिली होती. यामुळे 1 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. आता या निर्णयामागचा आर्थिक अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अनेकदा आपण ऐकतो की एखादा मोठा उद्योग महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेला किंवा कर्नाटकामध्ये गेला. यामागे केवळ कर सवलती कारणीभूत नसतात. आजच्या काळातील गुंतवणूकदारांना सर्वात जास्त महत्त्वाचं असतं ते वेगवान निर्णय प्रक्रिया. जर एखाद्या कंपनीला जमीन मिळवण्यासाठी 6 महिने, पर्यावरणीय मंजुरीसाठी आणखी 8 महिने आणि वीज जोडणीसाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार असेल तर हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक ते दुसऱ्या राज्यात करतात. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आता प्रशासकीय अडथळे कमी करण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे राज्याचा भर हा सेमीकंडक्टर, डेटा सेंटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक वाहनं, बॅटरी उत्पादन, हरित ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रावर आहे. ही अशी क्षेत्र आहे जी पुढील 20 वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा ठरवतील. आता उद्योग क्षेत्रातील या महत्त्वाच्या घडामोडीनंतर वळूया महाराष्ट्राच्या विकासातील आणखी एका महत्त्वाच्या घटकाकडे आणि तो म्हणजे पायाभूत सुविधा. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात महारेल मार्फत राज्यभरात 131 रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात तब्बल 65 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंजूर प्रकल्पांमध्ये मुंबई महानगर प्रदेशातील 17, पुणे विभागातील 15 आणि नागपूर विभागातील 13 प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये रेल्वे उड्डाण पूल, अंडरपास, पादचारी पूल आणि इतर आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये रेल्वे फाटकांमुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहन चालकांचा वेळ वाया जातो, इंधनाचा खर्च वाढतो आणि अपघातांचा धोका देखील कायम राहतो. विशेष म्हणजे TVU म्हणजे ट्रेन व्हेइकल युनिट 25,000 ते 1 लाखादरम्यान असलेल्या फाटकांना प्राधान्य दिले जाणार आहे. आता प्रश्न पडतो की उड्डाण पूल आणि अंडरपास बांधल्याने अर्थव्यवस्थेला नेमका फायदा कसा होतो? मित्रांनो, वाहतूक कोंडी हा फक्त प्रवाशांचा प्रश्न नाही, तो थेट अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. समजा एखादा ट्रक पुण्याहून नागपूरकडे औद्योगिक माल घेऊन जात आहे. रेल्वे फाटकांवर वारंवार थांबल्यामुळे त्याचा प्रवास वेळ वाढतो. वेळ वाढला की इंधन खर्च वाढतो. इंधन खर्च वाढला की मालाची किंमत वाढते आणि शेवटी त्याचा परिणाम ग्राहकांवर होतो. भारतात वाहतूक कोंडीमुळे GDPच्या 2 ते 3% पर्यंतचे नुकसान होत असल्याचा अंदाज विविध अभ्यासक्रमातून व्यक्त करण्यात आला. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्ये रेल्वे फाटकांवरील अडथळे दूर झाले तर उद्योगांना मोठा फायदा होऊ शकतो.
यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होईल, माल वाहतूक जलद होईल आणि उद्योगांची स्पर्धात्मकता वाढेल. आता राज्याच्या विकासाशी संबंधित या बातमीनंतर वळूया अशा निर्णयाकडे ज्याचा परिणाम थेट कोट्यावधी कुटुंबांच्या स्वयंपाकघरावर होणार आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानित एलपीजी सिलेंडरबाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. सरकारच्या मते लाभार्थ्यांच्या सरासरी वार्षिक वापरांचा अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आला आहे. उज्ज्वला योजनेतील बहुतांश कुटुंबांचा वार्षिक वापर 4 ते 5 सिलेंडर असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सध्या देशभरात 10.5 कोटीपेक्षा अधिक उज्ज्वला योजनेतील लाभार्थी जोडलेले आहेत. प्रत्येक 14.2 किलोच्या सिलेंडरवर 300 रुपयाचे अनुदान कायम ठेवण्यात आले आहे. मात्र हे अनुदान आता केवळ 4 रिफिल पुरते मर्यादित राहणार आहे. यामुळे एका कुटुंबाला वर्षभरात जास्तीत जास्त 1200 रुपयांचं अनुदान मिळू शकेल. आता या निर्णयाचा आर्थिक अर्थ समजून घेऊया. सरकारच्या दृष्टीने पाहिल्यास हा खर्च नियंत्रणाचा निर्णय आहे. एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किंमत वाढत आहे, तेल कंपन्यांवर आर्थिक दबाव हा वाढत आहे. यामुळे अनुदानाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र दुसरीकडे सामाजिक परिणाम देखील तितकाच महत्वाचा आहे. उज्ज्वला योजना सुरू झाली तेव्हा तिचा उद्देश महिलांना धूरमुक्त करून स्वयंपाकांची सुविधा देणे हा होता. आजही ग्रामीण भागातील भारतातील अनेक कुटुंबीय आर्थिक कारणामुळे गॅसचा मर्यादित वापर करतात. जर अनुदानित सिलेंडर कमी झाले तर काही कुटुंबे पुन्हा पारंपरिक इंधनाकडे वळण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहे. म्हणूनच हा निर्णय आर्थिकदृष्ट्या योग्य असला तरी त्याचे सामाजिक परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. आता घरगुती अर्थसंकल्पाशी संबंधित या बातमीनंतर वळूया गुंतवणूकदारांच्या आवडीच्या विषयाकडे, म्हणजे सोनं आणि चांदी याच्याकडे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्यानंतर सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये पुन्हा एकदा तेजी ही दिसून आली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति 10 ग्राम 1,59,380 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,46,100 रुपये प्रति 10 ग्राम नोंदवला गेला. तर 18 कॅरेट सोन्याचा दर हा 1,19,540 रुपये प्रति 10 ग्राम इतका आहे. तर चांदीचा दर देखील प्रति किलो 2,85,000 रुपयांच्या आसपास स्थिर आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षात सोन्याने दिलेला परतावा पाहिला तर गुंतवणूकदारांसाठी तो एक महत्वाचा सुरक्षित पर्याय वाटू लागतो. सोनं आता फक्त दागिना राहिला नाही. जेव्हा जगात युद्ध, आर्थिक अनिश्चितता, महागाई किंवा बाजारातील अस्थिरता वाढते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्याकडे वळतात. याच कारणामुळे पश्चिम आशियातील घडामोडी, अमेरिकेतील व्याजदर, डॉलरमधील चढ उतार याचा थेट परिणाम सोनं याच्या किमतीवर होताना दिसतो. आगामी काळात जागतिक परिस्थिती स्थिर राहिली तर सोने 1.60 लाख रुपयाच्या पुढे जाऊ शकते, तर चांदी 3 लाख रुपयांच्या दिशेने वाटचाल करू शकते. आता वळूया आजच्या शेवटच्या आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या बातमीकडे. पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याच्या संकेतामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्सने 350हून अधिक अंकाची झेप घेतली, तर निफ्टी 50 देखील 23,200च्या वर पोहोचला. बँकिंग, वित्तीय सेवा आणि ब्ल्यू चिप समभागामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्ये देखील सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. सोमवारी झालेल्या घसरणीत गुंतवणूकदारांचे सुमारे 5 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीला फटका बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र आजच्या तेजीमुळे बाजारातील आत्मविश्वास पुन्हा वाढल्याचं चित्र दिसून आलं. आता या तेजीमागील मोठं चित्र समजून घेणं आवश्यक आहे. भारतीय शेअर बाजार मुख्यतः 3 गोष्टीवर अवलंबून असतो. दुसरी म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा पैसा आणि तिसरी म्हणजे जागतिक भू राजकीय परिस्थिती. भारत हा जगातील सर्वात मोठ्या तेल आयातदार देशापैकी एक आहे. त्यामुळे तेलाचे दर कमी झाले की भारताला त्याचा मोठा फायदा होतो. आयात बिल कमी होतं, महागाईवरील दबाव हा कमी होतो, सरकारची आर्थिक स्थिती ही सुधारते आणि उद्योगांचा खर्च देखील कमी होतो. याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर लगेच दिसून येतो. दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था अजूनही सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. यामुळे प्रत्येक मोठ्या घसरणीनंतर दीर्घकालीन गुंतवणूकदार पुन्हा एकदा खरेदीसाठी पुढे येताना दिसत आहेत. मात्र बाजारातील अस्थिरता अजून संपलेली नाही. पश्चिम आशियातील परिस्थिती, अमेरिकेतील व्याजदर धोरण, डॉलरची ताकद आणि परदेशी गुंतवणूकदारांचा निधी प्रवाह यावर पुढील काही दिवस बाजाराची दिशा ही अवलंबून असणार आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अर्थव्यवस्थेतील प्रत्येक मोठी बातमी, सखोल विश्लेषण आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह आणि अर्थविश्वातील नव्या घडामोडीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, आर्थिकदृष्ट्या सजग राहा.
धन्यवाद.